गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्देव परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. गुरुचरित्र अध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदे निमग्न पै. सेवुने गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्मपुलकांकित रोमांचही उठती. कंठ झाला सद्गीतीत, गात्रे झाले संकपित. विवर्ण भासे लोकात, नेत्री वाहती प्रेमधारा. समाधी सुखे न बोले, देह अनुमात्र न हाले. सात्विक अष्टभाव उदेले, नामधारक शिष्याचे. देखोनी सिद्ध सुखामती, समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागोनी, लोकोपकारणे. म्हणून हस्ते कुरवाळीती, प्रेम भावे अलंगिती. देहावरी ये म्हणती, ऐक बाळा शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी, राहसी ऐसा. समाधिस्थ हरी जरी, ज्ञान राहील तुझ्या उदरी. लोक तरती कैसे मग, या कारणे अंतकरणी. दृढता असावे श्री गुरुचरणी, बाह्य देहाची रहाटणी. शास्त्रात धारे करावी, तुवा विचारिले म्हणूनी. आम्हा आठवली अमृताची वाणी, तापत्रयात ते करी हानी. ऐसी अनुपम्या प्रगटली, तुझमुळे आम्हा आठवले. तुवा आम्हा बरवे केले, त्वाही एकाग्रये ऐकिले. आता हेच विस्तारी, नामधारका ऐसी आपरी. सिद्ध सांगती परोपरी, मग तो नेत्रोन्मीलन करी. कर जोडून उभा ठाके, म्हणे कृपेचे तारू. तुझिया विश्वास आधारू, भवसागर पैल पारू. तुझी करसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विन्वित, सिद्धांचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत, अवतरणिका मज सांगा. श्री गुरुचरितामृती, अमृताहुनी परमाद्भुती. भक्तजनानी मनोवृत्ती, बुडी देवोनी स्थिरावली. अतृप्त आहे अजुनी, ऐची कथा पुन्हा सुचवणी. अक्षयामृत पाजुनी, आनंद सागरी मज ठेवा. बहु औषधीचे सार काढून, त्रैलोक्य चिंतामणी रसायन. संग्रह करीती विचक्षण, तैसे सार मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना, आनंद सिद्धचिया मना. म्हणती बाळका तुझी वासना, अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका, सांगेन आता अवतरणिका. प्रथम पासुनी सारांशनिका, 52 अध्यायापर्यंत. प्रथम वाद्यांगी मंगळाचरण, मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन, भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती, 4 युगांचे भाव कथेती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती, घडली ऐसे कथियेले. नामधारकामरजा संगमा, श्री गुरु नेती आपले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा, तृतीयाध्यायी कथियेला. चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती, छळावया त्रैमूर्ती येती. परितीयेचे पुत्र होती, स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी, स्वयं अवतार पीठापुरी. श्रीपाद श्रियावल्लभधारी, तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊनी, रावण जात गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुणी, स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात, रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात. 7व्या अध्यायी वर्णिती, माता पुत्र जीव देत होती. तयाप्रती गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती. ज्ञानी करीती अष्टमी. 9वाध्यायी रजकाप्रती,
कृपाळू गुरु राज्य देती, दर्शन देऊ म्हणती पुढती. गुप्त झाले मग तेथे तस्करी, मारिला भक्त ब्राह्मण. तस्करावधीती श्री गुरु येऊन, ब्राह्मणाला प्राणदान. देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी. अंबा नामे त्याची नारी, नरसिंह सरस्वती तिचे उदरी. एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रती. ज्ञान कथोनी पुत्र देती, काशी क्षेत्री संन्यास घेती. यात्रा करीती उत्तरेची, माता पित्या ते करंजपुरी. भेटून येती गोदातीरी, कुक्षी व्यथेच्या विप्रावरी. कृपा करती श्रेयोदंशी, क्रूर यवना ते करुणी शासन. साय देवास वरदान, देती श्री गुरु कृपा करुण. 14वी अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती, तीर्थे सांगती शिष्याप्रती. यात्रे दौडूनी गुप्त होती, वैजनार्थी श्री गुरु. षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती, कथुनी दिदली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती, भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जीवा छेदुनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन, धन्य केला सप्तदर्शी. गेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ, दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा, अष्टादशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन, योगिनीच देऊनी वरदान. गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले, श्रियेचा संबंध दौडून. पुत्र दिदले तिजला 2, एक मर्ता कथिती ज्ञान. सिद्धरूपे 20व्यात, तेची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरापाशी, श्री गुरु येऊनी तेथे निर्ची. पुत्र उठविनी कृपाळू, भिक्षा दर्जा घरी घेती, त्याची वंद्या महिषी होती. 30 करुण दुग्धवंती, 22व्यात वर दिदला. 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस, त्रिविक्रम करी. श्री गुरु निंदा, भेटो जाती त्रिविक्रमा, दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे गुरुपाद पद्मा, 24व्यात वर देती. क्लेमच्या पुढे वेद म्हणती, विप्र ते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती, गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा, श्री गुरु सांगती वेदरचना. त्यागा म्हणती वाद कल्पना, परी ते उत्मत नायकती. 27 आणोनी पतिता, विप्रासी वेदवाद करिता. कुंठित करुणी शापग्रस्ता, ब्रह्मराक्षस त्या केले. 28 तया पतिता, धर्माधर्म सांगोनी कथा. पुनरपि देऊनी पतिता व्यथा, व्यस्ता गृहाप्रती दौडिला. 29 भस्म प्रभाव, त्रिविक्रमा कथिता गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव, हा इतिहास तयांतची. त्रिशाध्यायी पती मरता, तयासी श्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा, कथून शांत होऊ पाहती. 31व्यात तेची कथा, पतिव्रतेचे धर्म सांगता. सगमन प्रकार बोधिता, ते श्रेयंते जगद्गुरु. सगमती निघता सती, श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती, 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण, कथा कुक्कुट मर्मट. दोघे जण वैश्येचे कथन, करीती राया ते परस्पर. रुद्र ध्यानमयिता वर्णत, 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले राया ते. पंचत्रिशत प्रसंगात, कचदेव यानी कथा वर्तत. आनिक सोमवार व्रत, सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा, श्रीयेने नेले परान्न भोजना. कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा, त्याला कर्म मार्ग सांगती. 37 नाना धर्म, विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होनी वर उत्तम, देती श्री गुरु तया ते.
त्रिशी भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहुत ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती. 30 दिदली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवणी दौडिले त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा. ईश्वर पार्वती संवाद वरवा काशी यात्रा निरूपण. पुत्रकल त्रेशी सायदेव येऊनी करती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत. त्याची कथा सायदेवा व्रत. सांगोनी व्रत करविती 43 तंतुकार भक्तासी. श्री पर्वत दाऊनी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी. विमर्शन राजाची कथेली. 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान. कुष्ठ नासोनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास. श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास. 46 अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जन. तेतुकी रूपे धरुणी आपण. गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती. त्याचा जोंधळा कापुनी टाकीती. शतगुणे पिकवुनी पुढती. आनंद विले तयांते. 49 श्री गुरुमूर्ती. अमरजिदा संगमा महात्म्य कथेती. आणि कही तेथे सांगती. कुष्ठ देवार्जिती रत्नाबाईंचे. क्लेच्छाचा स्फोटक दौडिती. भक्तिस्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पार्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखुनी अक्षती. पाप प्रवृत्ती उपद्रविती तीर नाना याती. म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार. शिष्यासी सांगती गुरुवर. आणि आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया. कुरवाळीती मग्नजनी धरा आसक्ती. मठधामी राहोनिया. ऐसे बोधोनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टींची निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध मने नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका. गुरुगुप्त सती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले. म्हणून श्री गुरुगुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापि. हे अवतरणिका सिद्ध माला. श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्य संपादिती. नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला. म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा वदलो शतशिष्या. पूर्वी ऐकिले असन काणी त्या ते तात्काळ येईन ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खून. इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वंदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी. विनवितसे कर जोडुनी तुझे वचने सर्व सिद्धी. आता असे विनवनी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरु राया. सिद्ध मनती नामधारका तुवा प्रश्न केला अनिका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करुनिया. अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय ये परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचवयाची पद्धती
तुझ सांगो यथास्थिती. शुचिर्भूत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचवयांचे स्थान रंगवल्लय आदी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन. यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. अतर्थार्थ भाषणी धरावे मौन. कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मण वडिला वंदून पूर्वोत्तर मुख करून. वाचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी. 21पर्यंत द्वितीय दिनी. 29 तृतीय दिनी. चतुर्थ दिवशी 35. 38पर्यंत पाचवे दिनी. 43 वरी 6वे दिनी. सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांगपूजन. श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्राधारे करून शुचिभूत असावे. एक होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन. यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन. भूतप्रेतादी बाधा निरसन होऊन सौख्य होत असे. ऐसे सिद्धांचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. मने बाळाची आळी पुरवूनी कृतकृत्ये केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई. बाळकामृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय 1 ओविली रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्नखानी त्याहुनी नामधारक रत्ने आणि. 52 वरुणी रांजणी भक्त याचका तो शिविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू नामधारके पसरीला करू. यांचा करुणी परोपकारू. भक्तांकरिता बहु केला किंवा सिद्ध मुनी बलाहक. नामधारक शिष्य चातक मुख पसरुणी बिंदू एक. मागता अपार वर्षला तेने भक्ता अभक्ता फुकाचा. सकळा लाभ झाला अमृताचा हृदय कोशी फळजनांचा. पाषाण समयी पाजरे श्री गुरुरायांचे धरू चरण. सिद्ध मुनी ते करू वंदन नामधारका करू नमन. ऐसे करी नारायण श्री गुरुरूपी नारायण. विश्वंभरा दिनद्वारणा आपणा आपुली धावली कुणा. गुरु शिष्य रूपे क्रीडसी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ. श्री नृसिंह सरस्वते स्मुपाख्याये सिद्ध नामधारका संवादे 2पंचाशदध्याय सारे. अवतरणिका नाम 3पंचाशतमोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयमस्तु शुभमस्तु. ओवी संख्या श्री गुरुचरित्र समाप्त. एकदंत ओवी संख्या 7385. श्री गुरुदत्तात्रेयाय अर्पणमस्तु.